भगवंताचं नामचिंतन आणि अखंड नामचिंतन, अखंड हरिनाम सप्ताह. अनेक ठिकाणी सप्ताह असतात, अखंड हरिनाम सप्ताह नाव दिलं जातं, पण अखंड भजनाचा हरिनाम सप्ताह कोणता असेल तर सद्गुरू गंगागिरी महाराजांचा सप्ताह आहे. तर अशा प्रकारे असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांनी सुरू केला. हरिगिरी महाराज, नाथगिरी महाराज, सोमेश्वरगिरी महाराज, गुरुवर्य नारायणगिरी महाराजांनी याचा खूप मोठा विस्तार केला आणि लाखो समाज जोडण्याचं कार्य महाराजांच्या काळामध्ये घडलं. आणि आज जे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं या पाचही महात्म्यांच्या तपस्येचं हे फल आहे. तपस्या केली या सर्व महात्म्यांनी आणि फल चाखत आहोत आपण, हे आपलं भाग्य आहे. आणि अशा प्रकारे आपला हा सप्ताह, जागाही सुंदर आहेत. तसं गाव धनगरवाडी गाव जरी छोटं असलं तरी आजूबाजूच्या सर्व गावांचं सहकार्य धनगरवाडीला आहे. श्रीरामपूर शहरातही चांगल्या प्रकारे उत्साह आपल्याला पाहायला मिळाला. राहता शहर इथून काही फार लांब नाही आहेत, वाकडी लांब नाही आहेत, बाकीचे सर्व गाव आहेत. प्रत्येक गावाचं नाव घेतलं एखादं सुटलं म्हणजे विनाकारण. तर अशा प्रकारे धनगरवाडी आणि दिघीच्या मध्यावर असणारा हा हरिनाम सप्ताह, धनगरवाडी आणि पंचक्रोशी. आज भजनाला प्रारंभ होत आहेत. गंगागिरी महाराजांनी ही भजनाची अखंड परंपरा सुरू केली, अन्नदानाची परंपरा सुरू केली. कारण गंगागिरी महाराजांचं एक ब्रीदवाक्य होतं, देने को अन्नदान, लेने को हरिनाम, तरने को लीनता, डुबने को अभिमान. द्यायचं असेल तर अन्नदान द्यावं आणि घ्यायचं असेल तर भगवंताचं नाम घ्यावं. तर अशा प्रकारे हा नाम सप्ताह प्रारंभ आपण करीत आहोत. ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी सहकार्य केलं त्या सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आपल्याच सहकार्यांनी हे होणार आहेत. 7 दिवस या ठिकाणी जे वाडपे मंडळी आहेत त्यांनी पण सहकार्य करायचं आहेत. आजूबाजूची जी गावं आहेत, आपण सूचना दिलेली आहे की आजूबाजूच्या ह्या 20-25 गावांमध्ये दररोज भाकरी जर आपण आणल्या तर सकाळी पंगत लवकर चालू होत जाईल. कारण लांबच्या गावांना यायला उशीर होतो, म्हणून लवकर पंगत चालू करायची असेल तर आजूबाजूच्या गावांनी जर दररोज भाकरी पोच केल्या तर एकदा प्रसाद सुरू झाल्यानंतर मग लांबचे गाव येतात आणि मग पंक्ती सुरू राहतात. आणि निश्चित अशा प्रकारे आपण सर्व ही सेवा करणार आहात. यामध्ये ज्येष्ठ मंडळ असतील, तरुण मंडळ असतील, महिला मंडळ असेल, भजनी मंडळ आहे, सेवेकरी मंडळ आहेत. हा सर्वांना मिळून हा कार्यक्रम करायचा असतो. एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मेळवेला, तुम्ही आम्ही खेडी मेळी गदारोळी आनंदे. हा खेडी मेळीत आपल्याला परमार्थ करायचा आहे. वेळ खूप झालेला आहे, मिरवणुकीमुळे जास्त वेळ झाला. अजून आपली पहिली मालिका घ्यायची आहे. मला असं वाटतं आता इतका वेळ झाल्यामुळं आपण पहिल्या मालिकेचे 5 भंग घेऊन विठोबा रखमाई भजन घेऊन टाकू, म्हणजे आपला प्रहारा या ठिकाणी चालू राहील. रूप
पडली पंढरी राया मिठी पडली पंढरी राया माझे चित्त तुझे माया मिठी पडली पंढरी राया माझे चित्त तुझे माया मिठी पडली पंढरी राया मिठी पडली पंढरी राया मिठी पडली पंढरी राया माझे चित्त तुझे माया मिठी पडली पंढरी राया माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया मिठी पडली पंढरी राया मिठी पडली पंढरी राया मोहे सारिता राये लग्न मेळविता माझे चित्त तुझे माया मिठी पडली पंढरी राया मिठी पडली पंढरी राया मिठी पडली पंढरी राया तारी तारी नाळे लवण मिळविता जळे माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया मिठी पडली पंढरी राया मिठी पडली पंढरी राया तुका म्हणे जीवनीला पाया तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी तुका म्हणे बळी जीवनीला पाया तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी तुका म्हणे बळी जीवनीला पाया माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया मिठी पडली पंढरी राया मिठी पडली पंढरी राया तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी माझे चित्त तुझे पाया मिठे पडली पंढरी राया मिठी पडली पंढरी राया मिठी पडली पंढरी राया माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया मिठी पडली पंढरी राया मिठी पडली पंढरी राया माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया मिठी पडली पंढरी राया मिठी पडली पंढरी राया 3:30 वाजले. 2 अभंग घेऊन पंचपदी करून आपण विठोबा रखमाई घेऊन टाकू, कारण पूर्ण अभंग घ्यायमध्ये वेळ जाईल. एक एक विठाबाई एक एक विठाबाई माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे आई भीमानी चंद्र भागा भीमानी चंद्र भागा माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे आई भीमानी चंद्र भागा
विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड अनाध्यानी मग सुखागाय मग सुखागाय अखंड मग सुखाय होणे मग सुखाय होणे झाले झोईरे त्रिभुवने मग सुखागाय होणे मग सुखागाय होणे आले सोये त्रिभुवने मग सुखाय होणे मग सुखाय होणे देव केला ऋणी देव केला ऋणी रे देवाये पाणी मग सुखागाय होणे मग सुखागाय होणे देवाये पाणी मग सुखाय होणे मग सुखाय होणे झाले झोईरे त्रिभुवने मग सुखागाय होणे मग सुखागाय होणे झाले सोयरे त्रिभुवने मग सुखाय होणे मग सुखाय होणे लक्ष लावया जर लक्ष लावया चरणी लक्ष लावया जर लक्ष लावया चरणी म्हणे नामयाची जन नामया जने म्हणे नामयाची जन म्हणे नामया जने मग सुखागाय होणे मग सुखागाय होणे सुख काय होणे मग सुख काय होणे झाले सोयर त्रिभुवने झाले सोयरे भुवने झाले सोयर त्रिभुवने झाले सोयरे त्रिभुवने मग सुखागाय होणे मग सुखागाय होणे सुख काय होणे मग सुख काय होणे विठोबा रखुमा
कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार चला विनोद कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार कुमार